बाप आहे ना मातीसारखा असतोय. रोप लहान असताना त्याला राखायचं काम करतो. जरा मोठं झालं ना की त्याला बळ देतो. आता झाड मोठं करायचं तर त्याचा बोजा मातीला सहन करावा लागेलच ना. पण हे सगळं बाप करतो कारण त्याला आहे ना झाड मोठं होऊन फळ देताना अभिमानानं बघायचं असतं. काही काही झाडांना पटकन फळं येते, काही काही झाडांना उशिरा येते. त्या झाडाचा काय दोष आहे सांग बरं. बाप आहे ना मातीसारखा असतोय. रोप लहान असताना त्याला राखायचं काम करतो. जरा मोठं झालं ना की त्याला बळ देतो. आता झाड मोठं करायचं तर त्याचा बोजा मातीला सहन करावा लागेलच ना. पण हे सगळं बाप करतो कारण त्याला आहे ना झाड मोठं होऊन फळ देताना अभिमानानं बघायचं असतं. काही काही झाडांना पटकन फळं येते, काही काही झाडांना उशिरा येते. त्या झाडाचा काय दोष आहे सांग बरं. बाप आहे ना मातीसारखा असतोय. रोप लहान असताना त्याला राखायचं काम करतो. जरा मोठं झालं ना की त्याला बळ देतो. आता झाड मोठं करायचं तर त्याचा बोजा मातीला सहन करावा लागेलच ना. पण हे सगळं बाप